पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। आसरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवार यांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवार यांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते। अजित पवारांची इच्छा होती। रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील। प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणांचं अपहरण झाल्याचा दावा। आयन शेख आणि अझर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून आर्थिक फसवणूक। 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप। तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, बेडला या, सत्यता पडताळून पाहू। मुंडे समर्थक अविनाश नाईकवाड यांची प्रतिक्रिया। नंदनवन निवासानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी। मुंबईत दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांनाही विचारला जा। मालेगाव महापालिकेतील पहिलीच महासभा वादळी। महापौर उपमहापौरांना भाजपकडून संविधान तर शिवसेनेकडून महापुरुषांचा फोटो भेट। जन्मदाखल्याच्या ठरावावरही गोंधळ। कुरार पोलीस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई। लाच घेताना सिनियर पीआय सह पीएसआयला रंगेहात अटक। सापळा रचून पोलीस ठाण्यात केली कारवाई। मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल। F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात।